सागर देसाई शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्र वारणानगर. आज रोजच्या प्रमाणे व्हिडिओ करण्यापाठीमागचं हे कारण आहे की आमच्या संस्थेमध्ये जे उपचार घेणारे लोक आहेत, त्यांचे फॅमिली लोक आलेले आहेत, त्यांच्याकडून आमच्या संस्थेबद्दल जे काही अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हाच एक उद्देश आहे. हा व्हिडिओ करत असताना आमच्या संस्थेचे विस्तार अधिकारी माननीय अभिजित पाटील सर आपल्याकडे आहेत, सर PRO आमचे आहेत. तर थोडक्यात आपण जाणून घेऊया. आपले सुरेश राठोड जे आपले सर्वांचे मित्र आहेत, त्यांची पूर्ण फॅमिली आलेली आहे. ते आले त्यावेळेला त्यांची अवस्था कुठल्या कंडिशनमध्ये होते, आज कुठल्या परिस्थितीमध्ये आहेत आणि त्यांचे काय प्रॉब्लेम होते ते थोडक्यात आपण त्यांच्या फॅमिलीकडनं त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सुरेश गोविंद राठोड. बरं, तुमचं गाव कुठलं? देगलूर. देहूर. देगलूर लातूरकडे. जिल्हा नांदेड. बरं, तुम्ही इथे आला तर कुठल्या परिस्थिती आला होता आणि त्यावेळेला परिस्थिती तुमची काय होती? मी सर वेस्टाचे खूप आहारी गेलो होतो आणि आमच्याकडे व्यसनमुक्ती केंद्र सर आम्हाला माहितीच नाही. बरं, हा पण मला माहित नव्हता. मी आलो तेव्हा सर मला एक 8 दिवस मला खूप चिडचिड वाटला, म्हणजे मिसेसवर मला राग वाटला. पण मी आले सर मला खूप छान झालं त्याच्यापासून, म्हणजे मला एकदम छान वाटलं. काय त्रास होतो तुम्हाला? पहिले तर सर ड्रिंक्स वाटत गेलो सर, तरी त्यापासून म्हणजे व्यसन न करणं सर. त्या ड्रिंकमुळे तुमच्या शरीरावरती काय परिणाम झाले होते? शरीरावरती परिणाम झाला सर, आर्थिक परिणाम झाला, सामाजिक परिणाम झाला. पण तुम्हाला शारीरिक प्रमाण काय तुमच्यावर आघात काय झाला होता? तुम्हाला जेवण जात होतं का? नाही सर. तुम्हाला अजून काय काय त्रास होत होते? म्हणजे वजन किती होतं तुम्हाला? भीती वाटायची का? 4-5 किलो माझं वजन वाढलेलं आहे. वाढलेलं आहे. मी तुम्हाला इथं व्यसन करत होता त्यावेळेला तुम्हाला भीती वाटायची, तुम्हाला जेवण जात नव्हतं, झोप वगैरे लागायची का? नाही सर. काय लागत नव्हती. अजून टेन्शन वाढायचं, वाईट स्वप्न वगैरे पडायचं, तुमचं वजन पूर्ण खालावलं होतं, जेवण तर जात नव्हतं. म्हणजे व्यसनामुळे तुमच्या शरीरावरती परिणाम हे झाले होते. तर इथं आल्यानंतर तुमच्यावरती व्यवस्थित उपचार झाले का? बिलकुल छान आहे सर. झाले ना? तुम्हाला जेवण वगैरे व्यवस्थित मिळालं? जेवणाची क्वालिटी कशी असते? छान आहे सर. सकाळी 7 वाजता असतं प्रार्थना असतं, लगेच 8:30 वाजता मध्ये नाश्ता असतं आणि दुपारी 1 ते 1:30 वाजता जेवण असतं आणि 2 ते 4 वाजता आराम करण्यासाठी असतं आणि संध्याकाळी 4:15 वाजता चहा असतं आणि संध्याकाळी सर 8 जेवण पोटभर मिळतं का? पोटभर भेटतं सर. तुम्ही एक हॉटेल व्यवसाय का? तुमची स्वतःचे 3 धाबे आहेत बरोबर ना? तुमच्या त्या नांदेडमध्ये तुम्ही स्वतः 3 धाबे यूज करता. पण काय वेळेला कसं होतं की इथून जाणारे लोक काय वेळेला इथं आमच्या इथे जेवण व्यवस्थित मिळत नाही, लक्षात ठेवा. इथं वागणूक व्यवस्थित मिळत नाही, म्हणजे आमचं नाव बदनाम करायला उद्देशाने करतात काही मला माहित नाही. लक्षात ठेवा. तर जेवणाची क्वालिटी, तुम्ही एक हॉटेल व्यावसायिक आहात, तर तुमच्याकडनं मला ऐकायचे की जेवणाची क्वालिटी काय आहे? खूप छान आहे सर. आणि सर कंटिन्यू टाइम टू टाइम जेवण भेटतं सर. टाइम टू टाइम नाश्ता, टाइम टू टाइम जेवण, टाइम टू टाइम चहा. आणि नॉनव्हेज सर प्रत्येक संडे नॉनव्हेज असते सर आणि प्रत्येक शुक्रवारी अंडा करी असते इथे. बरं, आता किती दिवस झाले तुम्ही नॉनव्हेज खायला? आता 3 दिवस झाले. सलग तुम्ही 3 दिवस नॉनव्हेज खायला. जेवण तुम्हाला इथं पोटभर मिळतं. प्रत्येक सण इथं साजरा केला जातो. आणि सर एक्स्ट्रा उठतं सर आणि डबल ताटाचं आणि म्हणजे जेवण घ्यायचं. आता काय आहे, काही समाज कंटक जे असतात ते बाहेर जाऊन उगाचच नाही सर ओरडायचं की बाबा इथं जेवण मिळत नाही, तिथं अशा प्रकारे वागणूक देते. म्हणून मी तुमच्या फॅमिली समोर तुम्हाला विचारला लागले. असं नाही की तुमच्यावरती दबाव टाकून विचारला लागले. त्यांना पण माझ्या सर माझी तब्येत पहिले कशी होती त्यांना पण आता तब्येत तुमची चांगली झाली, जेवण चांगलं असल्यामुळे तुमचं वजन देखील वाढलेलं आहे. उपचारावरती तुमच्या उपचार व्यवस्थित झाले का तुमच्या? हो सर, 2 टाइम गोळ्या भेटतात सर. तुम्हाला अशी काही मारहाण वगैरे काय केली का? नाही सर. चुकीची वागणूक काय केली का? आमच्या आतमध्ये आता मला काल एका व्यक्तीने सांगितलं की बाहेरच्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये काहीतरी तंबाखू वगैरे देतात. आमच्या इथे तंबाखू वगैरे देतात असं आम्हाला ऐकायला मिळालं. नाही असं तुम्हाला आत तुम्ही राहिलाय ना? एवढी पुढे पण भेटत नाही. एका पुढे सुद्धा भेटत नाही. हे तुम्ही मी बोलायला लागलो बोलताय का? तुम्ही मनापासून बोलताय ना? आतमध्ये आमचं कुठलं व्यसन दिलं जातं का? नाही. कुठल्या प्रकारचं व्यसन पुरवलं जात नाही. तेव्हा तुम्ही पुरावा तुम्ही ऑन रेकॉर्ड बोलला. लक्षात ठेवा, म्हणजे आज कुठल्या प्रकारचं काही मिळत नाही. तर आमच्या ह्या संस्थेबद्दल तुमचं काय मत आहे? या शिवशंभू व्यसन मी आल्यापासून सर म्हणजे इथं खूप आभारी आहे. विशेष म्हणजे सर सागर सर तुमचं पण आभारी आहे सर. आमचे मिसेस पण मी खूप आभारी आहे सर. त्याच्यामुळे सर मामाचं पण खूप आभारी आहे सर मला इथे टाकल्याबद्दल. बरं, आता हा झाला व्यसनमुक्तीचा विषय. तुम्ही व्यसनमुक्त झालाच आहात. तुम्ही ज्या दिवशी इथं ऍडमिट झालात त्या दिवशी तुम्ही व्यसनमुक्त झालात. म्हणजे इथं तुम्हाला 3 महिने काय मिळालं नाही? आज मिळालं. म्हणजे व्यसनाशिवाय तुम्ही जगू शकताय हे तुम्हाला पटतंय किंवा कळलं.
हे सोडून तुमचा अजून काय कुठला फॅमिली प्रॉब्लेम होता का? काय होतं? फॅमिली मॅटर होता. मॅटर तो मॅटर काय झाला? सॉल्व्ह झाला? सॉल्व्ह झाला. तो कुठं सॉल्व्ह झाला? काय झालं? इथेच इथं सॉल्व्ह झाला. तुम्ही आमच्या केंद्राबद्दल समाधानी आहे? Yes. तो फॅमिली मॅटर सॉल्व्ह करायचा आमचा रोल होता का? नाही सर. तरी पण आम्ही केला. Yes. म्हणजे सामाजिक बांधिलकी म्हणून केला. Yes. हे शिवशंभू नावाला आम्ही साधंसं काम करतोय का नाही करतो? चांगलं करतो. करताय ना? Yes. तर थोडक्यात आपल्याला सुरेश साहेबांनी जी माहिती सांगितली त्यांच्याकडनं जाणून बुजून मला बोलण्याचा असा योग आला म्हणून मी त्यांच्याकडनं ते बोलून घेतलं. आज त्यांच्या पत्नी आहेत, त्या शिक्षिका आहेत. थोडक्यात आपण मॅडमकडून जाणून घेऊया. मॅडम, तुम्हाला आमच्या केंद्राबद्दल कसं वाटलं? तुम्ही कुठल्या इंटेन्शननं घातला होता? आता कसं वाटतंय हे थोडक्यात तुम्ही सांगा. हो सर, माझं नाव कल्पना सुरेश राठोड आहे हां. आणि मी सुरेश राठोड यांची पत्नी आहे. हां. आणि 3 महिन्यापूर्वी राठोड सर खूप ड्रिंक्स करायचे आणि त्यांच्यामध्ये निर्णय क्षमता अजिबात नव्हती. आणि जेव्हा मला कळालं की या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये टाकल्यानंतर त्यांचं व्यसन कधीतरी संपून जाईल म्हणून मी अभिजित पाटील सर यांच्या माध्यमातून अभिजित पाटील सरांना कॉल केला आणि त्यांच्या माध्यमातून सरांना इथं पाठवलं आणि 3 महिने त्यांच्याशी मी संपर्क साधला नाही. हां. धैर्याने मी प्रत्येक गोष्ट स्वीकारत गेले आणि आज मी त्यांना घेण्यासाठी आता आले. थोडंसं आता ह्यात तुम्हाला मी डिस्कंटिन्यू करतो. हो सर. 3 महिने तुम्हाला संपर्क साधू दिला नाही. ह्याचा अर्थ त्यात आमचा काय स्वार्थ होता का? अजिबात नाही म्हणजे असं तुम्हाला सांगितलं का आम्ही की बाबा तुमचं ऍडमिशन वाढवा आणि आम्हाला तुम्ही पैसे द्या? नाही. मग पैसे द्यायच्या उद्देशाने तुमचं ऍडमिशन वाढवलं होतं किंवा तुमच्या लोकांचा संपर्क तुमचा तोडला होता? ह्याच्या पाठीमागचं तुम्ही मला सांगा मग. नाही सर, अजिबात तसा काही उद्देश असेल असं मला वाटत नाही. हां. कारण की आपण जेव्हा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये टाकतो तेव्हा संपर्क तुटतो, परंतु माणसाला स्वतःची जाणीव निर्माण व्हावी. आपण व्यसनाशिवाय राहू शकतो का? आपण आपल्या प्रत्येक चुकाचं आपण स्वतः निरीक्षण करून आपण सुधारणा कशी करावी याच्यासाठी काही व्यक्तीला कालावधी दिला जातो. हा कालावधी आहे, योग्य आहे असं मला वाटते सर. मग तुम्हाला आमच्या केंद्राबद्दल काय मत वाटतं? नाही सर, तुम्ही इथं आता आल्यानंतर आला- मला असं वाटते की शिवशंभू जे व्यसनमुक्ती केंद्र आहे बरेच संसार चांगल्या करण्याचं आणि बरेच व्यक्तींचं व्यसन दूर करण्याचे अतिशय उत्तम कार्य करत आहे. आणि याच्या पुढे सर असंच तुमचं कार्य चालू राहो आणि अनेक व्यक्ती व्यसनमुक्त होत आणि तुमच्या कार्याला अजून प्रगती होत एवढी मी शुभेच्छा देतो. तुमचा आता जो वैयक्तिक तुमचा विशेष होता, जो तुमचा प्रॉब्लेम होता, तो तुम्ही आता बोलू शकता किंवा न बोलू शकता हा तुमचा विषय आहे. तो तुम्हाला समाधानकारक तुमचा सॉल्व्ह झाला का? असं तुम्हाला वाटत होतं नाही काय झालं सॉल्व्ह? सर, समाधानकारक झालं. आणि हे कसं सर, काउन्सिलिंग केल्याशिवाय होणार नाही हे मला माहिती होतं. आणि माझ्या वडीलधारी व्यक्तींसोबत, तुमच्या सोबत आणि सरांच्या सोबत सगळ्या समक्ष मी साक्षीनं हे सगळे निर्णय घेऊ शकले याचा मला फार आनंद वाटत आहे. आणि माझ्या ज्या शंका कुशंका होत्या याचंही निरसन झालेलं आहे. आणि या निरसन झालेल्या शंकांचं पुढे चांगली वाटचाल होत अशी मी देवाजवळ प्रार्थना करते. एवढंच सर. इतर लोकांना तुम्ही काय सांगाल? आता हा आपला व्हिडिओ जर इतर लोकांनी बघितला तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही लोकांना काय संदेश द्याल आमच्या मी संस्थेबद्दल? इतका संदेश देऊ इच्छिते सर की शिवशंभू जे व्यसनमुक्ती केंद्र आहे अतिशय चांगलं आहे. या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती आल्यानंतर चांगलाच होऊन जाणार, त्याच्यामध्ये बदल होणार, त्याचं व्यसन तुटणार हे नक्की आहे. हे निदर्शनास आलेलं आहे सर. तुम्ही समाधानी आहात? मी समाधानी आहे सर. तर बाळा, तुला थोडक्यात कसं वाटलं? तू त्यांचा मुलगा आहेस. तुला नाही, कसं वाटलं? असं 3 महिने पहिले नाही का डॅडची मेंटली आणि फिजिकली खूप असं हे वीक होती. बरं. हां. आता मला असं बघायला भेटायले की त्यांचं वेट पण वाढलेलं आहे, फेशियल पण शेप चांगलं झालेलं आहे, हां. चांगले एकदम असं आता कसं वाटतंय आता सण होण्या नाते असं बघून खुशी वाटली. दॅट आय एम व्हेरी थँकफुल टू व्यसनमुक्ती केंद्र दॅट इज लोकेटेड इन वारणा. वर्णा. ठीक आहे. तर तुला बघून बरं वाटतंय? हां. आमच्या केंद्राबद्दल तुझं मन चांगलं आहे. हां. ठीक आहे. आता राठोड साहेबांचे बंधू आहे, थोडक्यात तुम्हाला कसं वाटलं काय सांगा? खूप चांगलं वाटलं सर. खूप चांगलं वाटलं. चांगलं वाटलं सर. चांगलं वाटलं ना? हो, सर. इतर लोकांना तुम्ही काय सांगाल? असं सांगायचं सर, खूप चांगलं आहे शिशुमुक्ती व्यसनमुक्ती करून. आता आपल्याकडे रिटायर्ड सर आहेत, राठोड सरांचे सासरे. थोडक्यात सर तुम्ही पण तुमचे मनोगत थोडेसे थोडक्यात लोकांना सांगावं. इकडे बोल सांगा. माझ्या माझ्या मॅडम बरोबर. माझ्या मुलाला सुद्धा मी लातूर केंद्रामध्ये टाकलं होतं व्यसनमुक्ती तुमच्या केंद्रात. मुलाला? हां. माझ्या मुलाला 1 महिन्यानंतर टाकल्यानंतर मी बघितलं तिथं, कारण व्यसनमुक्ती केंद्रामध्ये टाकल्यानंतर जरा डोक्याचा जे ताण आहे तो कमी होऊन जाते आणि पुन्हा सुधारायची व्यवस्था त्यांच्यामध्ये निर्माण होते, क्षमता निर्माण होते. ही जाणीव झाल्यामुळं
मी माझ्या मुलीलाही सांगितलं पहिली तुझी पाऊल उचलतीस चांगलं आहे, योग्य आहे. त्यासाठी आमच्या केंद्राबद्दल तुम्हाला कसं वाटलं? केंद्र चांगलं आहे. हां. व्यसनमुक्ती केंद्र ही चांगल्या पद्धतीनं चालू आणि सगळे जे दारू पिणारे माणसं आहेत ते दारू पिणाऱ्या माणसापासून म्हणजे जास्त पिणाऱ्या माणसापासून दारू पिल्यानंतर काय समाजामध्ये वाताहत होते ते ज्याचं जळतं त्याला कळतं म्हणतात. ज्याच्या घरात हा प्रॉब्लेम आहे, ज्याच्या घरामध्ये व्यसनी व्यक्ती आहे त्यालाच ते समजतं. ते समजतं बरोबर. आणि ते मुक्त करत आहात तुम्ही, त्याबद्दल अत्यंत आभारी आहे. आणि असंच भरभराटीचा बरेच माणसं ज्यांना सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटतं? मी ड्रायव्हर सर. ड्रायव्हर आहे. हा. तुम्हाला एकंदरीत सकाळपासून तुम्ही आमच्या बरोबर आहात. हो, एकंदरीत तुम्हाला एकदम सकाळपासून मला व्यवस्थित वाटला. हा. व्यवस्थित वाटला. आपण हे निर्णय घेतलेले तुम्ही जोडीचा ते चांगलं धन्यवाद दिले. तर परत एकदा तुमचं आम्ही सर्वांचे आमच्या संस्थेकडून आभार व्यक्त करतो. आणि मला असं तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे की हा व्हिडिओ करण्यापाठीमागं तुम्हाला जाणून बुजून व्हिडिओ करायला लावलाय का? नाही नाही नाही. किंवा आमच्या संस्थेची कुठेतरी जाहिरात व्हावी नाही म्हणून हा व्हिडिओ बनवतोय का? तसं असं काहीच तुम्हाला नाही. वाटतंय का? नाही नाही लक्षात नाही ना? तर परत एकदा आमच्या ह्या शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्राकडून तुम्हाला शिवशंभू शुभेच्छा. आणि हा तुमच्या परवानगीने आमच्या संस्थेच्या वेबसाईटवरती यूट्यूबवरती हा व्हिडिओ अपलोड करू शकतो का आम्ही? येस सर. जेणेकरून हा व्हिडिओ बघून समाजात असणाऱ्या त्रस्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि आम्हाला त्यांची सेवा करायची संधी मिळेल. आणि मी तुमची परवानगी घेऊन आम्ही हा करू शकतो. परत एकदा मी सर्वांना धन्यवाद देतो. आणि आपली सामाजिक जबाबदारी म्हणून आपण देखील आपल्या घरामध्ये, समाजामध्ये, इतर लोकांमध्ये जे कोण लोक असतील त्यांना आमच्या शिवशंभूचा पत्ता द्यावा. कारण का हे अशा प्रकारचे व्यसनी लोक म्हणजे समाजाने नाकारलेली लोक, हो. नाकारलेल्या लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत असताना आम्हाला देखील फार त्रास होतो. काही समाजकंटक लोक जे असतात ती लोक सुद्धा आम्हाला काय असेल ते विनाकारण त्रास देतात. तर त्यांच्यासाठी सुद्धा एक मेसेज आहे की तुमच्या आयुष्यात तुम्ही व्यवस्थित राहा. जी सुधारणारे लोक आहेत तुमच्यामुळे सुद्धा बिघडू नयेत. आणि परत एकदा मी सर्व लोकांना धन्यवाद देतो. नमस्कार. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेलच. आणखी नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.